प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियानो, आज आपला प्रार्थनेचा दिवस आणि जेव्हा जेव्हा आपण भेटत होतो, आपण एखाद्या बायबल व्यक्तीचा बायबल चरित्राचा आपण अभ्यास करू, व्यक्तिमत्वाचा आपण अभ्यास करत होतो. तर त्याचप्रमाणे आज देखील आपण योसेफाच्या जीवनातनं काही गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण गोष्ट पाहतो ती म्हणजे की परमेश्वराच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या लेकरांमध्ये कार्य पूर्ण होण्याकरता एक योग्य समय, एक योग्य वेळ असते. मित्रांनो, योसेफाच्या जीवनात जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम आपल्या लक्षात येईल की तो लहान असल्यापासून परमेश्वराची दृष्टी त्याच्यावर होती. परमेश्वर त्याला गोष्टी प्रकट करत होता. स्वप्नांद्वारे पुढे काय गोष्टी घडायचे त्या तो परमेश्वर त्याला प्रकट करत होता. परंतु त्या लागलीच तिथे पूर्ण नाही झाल्या. त्याला अनेक वर्ष गेली. त्याला थांबावं लागलं. त्याला अनेक प्रसंगातनं, अनेक कष्टातनं जावं लागलं आणि अखेर शेवटी ज्या गोष्टी परमेश्वराने त्याला प्रकट केलेल्या होत्या स्वप्नाद्वारे ती पूर्णतेस गेली. तर मग आपण पहिली गोष्ट योसेफाच्या जीवनात जी शिकतो म्हणजे की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य समय, योग्य वेळ असतो. परमेश्वराने नियोजलेला समय आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाकरता सुद्धा परमेश्वराने योजलेला समय आहे. तर समजा जर परमेश्वराने तुम्हाला काही गोष्टी प्रकट केल्या असतील, तुम्हाला काही दाखवलेल्या असतील, तुमची जर स्वप्न परमेश्वराने काही प्रकट केलेल्या असतील, जर अजून त्या पूर्ण झाल्या नसतील तर धीराने वाट पहा. परमेश्वर त्याचं काम नक्कीच पूर्ण करेल. आता दुसरी गोष्ट आपण पाहतो योसेफाच्या जीवनात ती म्हणजे की सहजवरी काही होत नाही प्रियानो. त्याची परीक्षा घेतली गेली आणि विशेष करून परमेश्वराने जे स्थान, जे प्रधानमंत्र्याचं स्थान, मिस्र देशातल्या प्रधानमंत्र्याचं स्थान जे योसेफासाठी ठेवलेलं होतं, ते स्थान मिळून त्या स्थानापर्यंत पोचण्यासाठी तो बाबाचा लाडका राहून पोचू शकत नव्हता. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याचं ते लाडकं स्थान जे होतं त्याच्या घरात, तो त्याच्या पित्याचा लाडका होता, ते लाडकं स्थान त्याच्याकडनं हिरावून घेतलं. आणि जेव्हा ते लाडकं स्थान त्याच्याकडनं हिरावून घेतलं, त्याच्याने फरक काय पडला माहिती आहे का? योसेफ त्याच्या पित्यावर निर्भर न राहता परमेश्वरावर निर्भर राहायला शिकला. प्रियानो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा तुम्ही आणि मी लोकांवर निर्भर राहतो. लोक मला मदत करतील, लोक मला चालवतील, लोक माझ्यासाठी प्रार्थना करतील, लोक मला पुढे नेतील, लोक मला उचलतील, लोक मला नाही 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 आपल्याला एक गोष्ट, एक ख्रिस्ती म्हणून, एक विश्वासी म्हणून जी शिकायची ती ही की मी लोकांवर भरोसा ठेवणार नाही, तर मी माझ्या परमेश्वरावर भरोसा ठेवणार. योसेफाकडनं जेव्हा ते घरातलं लाडकं स्थान हिरावून घेतलं गेलं तेव्हा तो बाबू राहिला नाही, तर तो मोठा प्रधानमंत्री होण्याकरता त्याची ती तयारी सुरुवात झाली. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनात सुद्धा परमेश्वर असंच करतो. कदाचित तो आपलं लाडकेपणाचं स्थान काढून घेईल. आपल्याला वाटत असेल, अरे आतापर्यंत एवढी लोक माझ्यावर प्रेम करत होती, आता ते का नाही करत? ठीक आहे, नाही करत, प्रभूची स्तुती हो. परमेश्वरावर भरोसा ठेवायला मी शिकतोय आणि देव मला शिकवत आहे असं म्हणून तुम्ही पुढे जा. तिसरी गोष्ट आपण योसेफाच्या जीवनात पाहतो म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीकडनं, कुठल्या तरी लोकांकडनं, माणसाकडनं बढती मिळण्यापेक्षा परमेश्वराकडनं मिळालेली बढती ही श्रेष्ठ असते. प्रियानो, परमेश्वराने योसेफाला पावलोपावली सफलता दिली, पावलोपावली त्याच्यावर कृपा ठेवली, त्याला परमेश्वराने उंचावलं. प्रियानो, तुम्हाला आणि मला सुद्धा ते त्याच्यावर आपली नजर असायला की तो आपल्याला उंचावेल. माणसाकडनं बढती नको आहे, कारण माणूस जेव्हा बढती देतो ती लिमिटेड, सीमित असते. परंतु परमेश्वर जेव्हा तुम्हाला आणि मला उंचावतो, त्या उंचावलेल्या स्थितीला काही सीमा नसणार. प्रियानो, आणि तो का उंचावणार? तर तो ह्या गोष्टीसाठी उंचावेल की जेणेकरून तुमच्याद्वारे त्याचा गौरव होईल, आपला स्वतःचा गौरव नाही. प्रियानो, नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला ही गोष्ट की जेव्हा जेव्हा परमेश्वर कुठल्या व्यक्तीला उंचावतो, कुठल्या व्यक्तीला एखाद्या स्थानी पोचतो, वरती उंचवून त्याच्या जीवनात सफलता देतो, ते का देत असतो? तर त्या व्यक्तीद्वारे परमेश्वराचा गौरव झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीद्वारे म्हणजेच तुमच्या आणि माझ्याद्वारे इतर लोकांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळायला पाहिजे. वरती पोचल्यानंतर मी पोचलो, सफल झालो असं करून खुश नाही राहायचं आहे, तर माझ्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळेल का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि जोपर्यंत ती गोष्ट आपण शिकत नाही तोपर्यंत आपण त्या स्थानी पोचणार नाही. प्रियानो, तर माणसाने बढती देण्यापेक्षा परमेश्वराने बढती दिलेली जास्त श्रेष्ठ असतं. चौथी गोष्ट आपण योसेफाच्या जीवनात जी शिकतो म्हणजे ती अशी की योसेफ तिकडे रडत बसला नाही. बघा, त्याला रडत बसण्याचं, कुरकुर करण्याचं, राग धरण्याचं, लोकांना क्षमा न करण्याची अनेक कारणं होती. बघा, त्याला स्वतःच्या भावांनी त्याला फसवलं, स्वतःच्या भावांनी त्याला विकलं, गुलाम म्हणून विकून टाकलं, त्याला त्या पोतीफरच्या पत्नीने फसवण्याचा
खोटा आरोप लावून त्याला अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर लावला की जेणेकरून त्याची वाईट बदनामी, त्याचं नाव खराब झालं, त्याची बदनामी, त्याची इज्जत साफ नष्ट होण्यासारखी ती गोष्ट होती. असं त्याच्यावर खोटा आरोप लावला, त्याला तुरुंगात टाकलं. त्या तुरुंगात त्याला कष्ट होते. तिकडे तो त्या लोकांबरोबर राहिला. त्या लोकांनी त्याला वचन दिलं की आम्ही तुला इकडनं बाहेर काढू. आणि बाहेर गेल्या जेव्हा त्या कैद्यांची सुटका झाली, त्या एका कैद्याची जेव्हा सुटका झाली, तो योसेफाला विसरून गेला. त्या परिस्थितीमध्ये तो विसरून गेला. तर योसेफाकडे पूर्णपणे कुरकुर करण्याची, क्षमा न करण्याची, रडत बसण्याची पूर्णपणे जे आहे कारणं होती. परंतु त्याने तसं केलं नाही. त्याने त्याच्यासमोर जो प्रसंग येत आला, त्याचं कर्तव्य तो निभावत गेला. आणि प्रत्येक वेळेला त्याने त्याची दृष्टी परमेश्वराकडे तो लावली. आणि ही सगळे प्रसंग, हे सगळे असे जे लोक त्याच्या जीवनात आले, त्या लोकांकडे त्यांनी एक पायरी म्हणूनच पुढे पाहिलं. आणि तो पायरी समजूनच तो पुढे जात गेला. तो कुरकुर करत बसला नाही, तो रडत बसला नाही. बघा, आज अनेक लोक नैराश्यात असतात. अनेक लोक स्वतःला घरात कोंडून घेतात. अनेक लोक स्वतःला समाजापासून लांब करतात. त्यांना नातेवाईक नकोसे होतात. त्यांना कोणच नको असं असतं. का? कारण मला ह्याने फसवलं, मला त्याने फसवलं, मला ह्याने लुबाडलं, मला ह्याने मारलं, ह्याने माझं वाईट केलं, त्याने माझं वाईट केलं. कारण करणारे ते वाईट करतीलच. परंतु आपला चांगलं करणारा परमेश्वर जर आपल्यासोबतही आहे, तर कोण वाईट का करेना त्याच्याने काय परिणाम होणार नाही आपल्यावर. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यामुळे तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही रडत बसू नका, कुरकुर करत बसू नका. हा माझ्याशी असं का वागतो, ती माझ्याशी असं का वागते. नाही प्रियानो, हे सगळे लोक परमेश्वराने ठेवलेले आहेत आपल्याला शिकवण्याकरता, आपल्याला दाखवण्याकरता, आपल्याला तयार करण्याकरता. हे आपण जाणूया प्रियानो. आणि जेव्हा हे आपण जाणू, तेव्हा ते परमेश्वराचं महान दर्शन, जे महान स्वप्न तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, ते पूर्णतेस येईल. बघा, योसेफ शेवटी काय म्हणाला त्याच्या भावांना. तो सांगतो की तुम्ही सगळ्यांनी तर ते वाईटासाठी योजलेलं, परंतु परमेश्वराने ते चांगल्यासाठी केलं. आणि खरोखरच अशीच गोष्ट आहे प्रियानो. अनेक लोक तुमच्या आणि माझ्या वाईटासाठी अनेक कट रचतात, वाईट करतात. किंवा अनेक प्रसंग आपल्या जीवनात असे येतात की आपल्याला असं वाटतं की साप आता मी संपून जाणार. तर तसं नाही आहे. बघा, रोमकराचं पत्र त्याच्या 8व्या अध्यायाच्या 28व्या वचनात म्हटलं आहे, जे लोक परमेश्वरावर प्रीती करतात त्यांच्याकरिता सर्व गोष्टी मिळून त्यांच्या हितासाठीच होतात. तुमच्या जीवनात कोणी काय केलं आहे, कोण काय करत आहे आणि पुढे जाऊन काय काय करेल, हे काही महत्त्वाचं ठरत नाही. जर परमेश्वराची तुमच्या जीवनासाठी योजना आहे, तर ती योजना तो पूर्णतेस नेणारच. फक्त तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे प्रियानो. योसेफ उभा राहिला, तो रडत बसला नाही. त्याने लोकांच्या विरोधात कुरकुर केली नाही किंवा परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली नाही. तो त्याचं कर्तव्य निभावत राहिला. आणि आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक गोष्टीत परमेश्वराने त्याला आशीर्वाद केला, परमेश्वराने त्याला उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, योसेफाच्या जीवनातनं जर आपण पाहिलं तर मी काही वचनं इथे बोलते तुमच्याशी. उत्पत्तीचा 39 चॅप्टर 39वा अध्याय आपण पाहतो. 39 बघा, द लॉर्ड वॉज विथ हिम. तिथे काय म्हटलं की परमेश्वर त्याच्या संगती होता. 39व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात आपण पाहतो की जर परमेश्वर तुमच्या संगती आहे, तर एक गुलाम म्हणून सुद्धा तुम्ही पुढे जाल. एक गुलाम म्हणून सुद्धा तुम्ही आशीर्वादित व्हाल. योसेफ तिकडे गुलाम म्हणून काम करत होता, परंतु तिकडे सुद्धा परमेश्वराचा हात त्याच्यावर होता. 3ऱ्या वचनात आपण पाहतो की जर परमेश्वराचा हात तुमच्यावर असेल, तर तुम्ही जे काही कराल त्याच्यात तुम्हाला सफलता मिळेल. त्यानंतर आपण पाहतो 4थ्या वचनामध्ये की जर परमेश्वराचा हात तुमच्यावर असेल, तर लोकांच्या नजरेत तुम्हाला कृपा मिळेल. त्यानंतर 5व्या वचनात आपण पाहतो की तुमच्यामुळे तुमचं घराणं, तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमच्या आजूबाजूचे जे सगळं काही तुमच्याशी जोडलेल्या ज्या गोष्टी असतील, तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमची नोकरीचं स्थान असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचा राष्ट्र देश, तो सुद्धा आशीर्वादित होईल. तर प्रियानो, अशा प्रकारे आपण पाहतो योसेफाच्या जीवनातून जी गोष्ट आपल्याला आपलीशी करायची ती म्हणजे ही की मी परमेश्वराच्या जवळ राहीन. द लॉर्ड्स हँड वॉज अपॉन हिम. योसेफाच्या जीवनात वेळ महत्त्वाची ठरली.
योसेफाच्या जीवनात त्याने ज्या प्रसंगातून तो गेला ते सगळे महत्त्वाचे ठरले. त्याच्या जीवनात जे कठीण प्रसंग, जे लोक आले ते महत्त्वाचे ठरले आणि त्या सगळ्या गोष्टी मिळून त्या हिताकरता झाल्या. तो मिस्र देशाचा प्रधानमंत्री झाला आणि जेव्हा तो त्या उच्चस्थानी तिथे पोचला तेव्हा त्याने त्या राष्ट्राचं कल्याण केलं. आणि त्या राष्ट्राचंच कल्याण केलं असं नव्हे, तर त्याच्यामुळे त्याच्या घराण्याचं सुद्धा कल्याण झालं. तर त्याने त्याच्या भावांना क्षमा केली आणि त्या भावांना क्षमा केलीच असं नाही, तर त्या भावांना त्यांच्या कुटुंबासमेत त्याच्या आईवडिलांना सगळ्यांना त्याने एकत्र आणून एका उत्तम ठिकाणी त्याने आणून ठेवलं. तर अशा प्रकारे प्रियानो आपण पाहतो की तुम्हाला आणि मला जी एक गोष्ट आपल्या जीवनात शोधायची आहे ती म्हणजे परमेश्वर माझ्या संगती आहे का. आणि एक गोष्ट जी आपण योसेफाच्या जीवनात पाहतो ती अशी की त्याच्या मनाचा एक विचार होता, त्या सिद्धांताला तो धरून चाललेला होता. तो म्हणजे 39व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी परमेश्वराच्या विरोधात पाप करणार नाही. प्रियानो, हे एक वचन आपल्याला योसेफाचं वर्णन करून देतं. काय की मी परमेश्वराच्या विरोधात पाप करणार नाही. ही गोष्ट तुम्हाला आणि मला आपल्या जीवनात स्वीकारायची आहे. प्रियानो, परमेश्वर नक्कीच आपल्याला, बघा, योसेफाला खड्ड्यात न काढून तुरुंगात न काढून महलात नेलं. परमेश्वर नक्कीच तुम्हालासुद्धा आणि मलासुद्धा असंच उंचावले. परंतु ह्या पूर्ण प्रवासात एक गोष्ट जी आपल्याला धरून चालायची ती ही की मी परमेश्वराच्या विरोधात पाप करणार नाही. मग ते काही पण करत असे ना, ते माझा व्यवसाय असू देत, माझ्या घरातलं वागणं असू देत किंवा मी परमेश्वरची सेवा करत असू देत, या सगळ्या गोष्टींमध्ये मी परमेश्वराच्या विरोधात पाप करणार नाही. रोमकाराचं पत्र 8व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टी तुमच्या आणि माझ्या हितासाठीच होतील. जगाने ते वाईटासाठी योजलेलं असेल, परंतु माझ्याकरता त्या हिताच्याच होतील, कारण माझा परमेश्वर माझ्या संगती आहे. योसेफाच्या संगती त्याचा परमेश्वर तो गुलाम असताना होता. योसेफाच्या संगती तो तुरुंगात असताना त्याचा परमेश्वर त्याच्यासोबत होता. जेव्हा तो तिकडे प्रधानमंत्री झाला मिस्र देशात तेव्हा त्याचा परमेश्वर त्याच्या संगती होता. आज तोच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगती राहण्याकरता तयार आहे. त्याने आपल्याला ते वचन दिलेलं आहे आणि तो आपल्याला नक्कीच तयार करतो. प्रियानो, तर आपल्या पूर्ण जीवन प्रवासात जे लोक, जे प्रसंग, ज्या घडामोडी आपल्या जीवनात घडतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व मिळून आपल्या हितासाठीच घडत आहेत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.